नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्मवीर अण्णांचा जीवन प्रवास आपण जाणून घेत आहात आणि महात्मा गांधी आणि कर्मवीर अण्णा यांच्यामध्ये असलेला ऋणानुबंध मी आपल्या मागच्या गोष्टींमध्ये सांगितलेला आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली आणि कर्मवीर अण्णा अस्वस्थ झाले. हत्येनंतरच्या 13व्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली सभा आयोजित केलेली होती. त्या सभेत बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधींच्या नावाने 100 शाळा स्थापन केल्याशिवाय मी थांबणार नाही आणि ग्रामीण निवासी विद्यापीठ स्थापन करणं म्हणजे महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली वाहण्यासारखं होणार आहे. तर या दोन गोष्टींचा संकल्प त्यांनी केला आणि ते कामाला लागले. 1952च्या दरम्यान अण्णा पुन्हा आजारी पडले. संधिवाताचा त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांचा रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. पण अण्णांचं मन कणखर होतं. त्याही प्रसंगातून ते वाचले आणि छत्रपती शिवाजी विद्यालयाची महाविद्यालयाची स्थापना जी स्वातंत्र्याच्या पूर्वी 1947 साली करण्यात आलेली होती, त्याच धर्तीवर आणखी काही महाविद्यालय स्थापन करण्यात येतील का या विचारानं ते प्रेरित झाले. कराड इथं त्यांनी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केलं आणि साताऱ्यामध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना अण्णांनी केली. 1957च्या दरम्यान अण्णांना पुन्हा त्रास जाणवू लागला. हृदयविकाराचा आजार जडल्यामुळे अण्णांना या गोष्टींना सतत सामोरं जावं लागत होतं. पण तरीही अण्णा कणखरपणे या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत होते. 1957 साली पुणे विद्यापीठाच्या एका समितीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला विज्ञान शाखा मंजूर करण्यासाठी 1 वर्ष थांबावं लागेल असंही त्यांनी कळवलं. अण्णांना हे कळताच अण्णांनी त्या कमिटीला विनंती केली, 3 महिन्यात तुमच्या सगळ्या पूर्तता मी पूर्ण करतो, पण तुम्ही 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा भेट द्या आणि आम्हाला विज्ञान शाखेला मंजुरी द्या. 3 महिन्यानंतर समिती पुन्हा आली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण ज्या पूर्तता करणं एखाद्या महाविद्यालयाला 1 वर्षात शक्य नाही, त्या सगळ्या पूर्तता कर्मवीर अण्णांनी जातीनं मार्गदर्शन करून 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला विज्ञान शाखा मंजूर करण्यात आली. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज सायन्स कॉलेज स्थापन करण्याचं कर्मवीर अण्णांचं स्वप्न होतं, पण ते त्यांना स्थापन करता आलं नव्हतं. त्यामुळे आर्ट्स कॉलेज सुरू करावं लागलं होतं. त्यामुळे ही शाखा मंजूर होणं म्हणजे कर्मवीरांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. त्यानंतरच्या काळातही कर्मवीर अण्णा सतत कार्यरत राहिले. त्यांना तब्येतीचा त्रास होऊ लागला. एक वेळ तर अशी आली की कर्मवीर अण्णांना महाबळेश्वरला सक्तीनं विश्रांती घेण्यासाठी पाठवण्यात आलं. पण त्याच दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाचे डॉक्टर फिलिप पुणे विद्यापीठात आलेले अण्णांना समजलं. अण्णा लगोलग प्राचार्य PG पाटील आणि डॉक्टर KS पाटील यांना घेऊन पुणे विद्यापीठात पोहोचले. डॉक्टर परांजपे म्हणजेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना भेटल्यानंतर डॉक्टर फिलिप यांना सुद्धा ते भेटले. परांजपे सरांनी आपण अशा अवस्थेत का आलेला आहात, या 2 प्राध्यापकांनी सगळी कामं केली असती असंही म्हटलं. पण कर्मवीर अण्णांनी मी येणं किती महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं याची जाणीव करून दिली. अशा पद्धतीनं आपल्या तब्येतीवर परिणाम होत असतानाही कर्मवीर अण्णा संस्थेसाठी शिक्षण प्रसारासाठी झटत होते. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस 9 मे 1959. त्यापूर्वी घडलेल्या काही घटना आणि 9 मे 1959 बद्दल मी आपल्याशी बोलणार आहे आपल्या उद्याच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या. नमस्कार.